नमस्कार मित्रांनो, टुवर्ड्स अदर वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। पुणे शहराला ऐतिहासिक वारसा तर आहेच, त्याचबरोबर पुण्याच्या जवळपास देखील खूप सारी प्रेक्षणीय स्थळे आहेत। मागच्या काही ब्लॉग्समध्ये आपण पुण्याजवळच्या काही ठिकाणांना भेट दिली, तर आज आपण पुणे शहराच्या जवळच असणाऱ्या आणखी 2 मंदिरांना भेट देणार आहोत। मागील व्हिडिओज पाहिले नसतील तर वर लिंक दिली आहे, व्हिडिओज नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। वीकेंड असल्याने दिवसाची सुरुवात थोडी उशिराच झाली। सकाळी 10 वाजता प्रवासाला सुरुवात केली। वाटेत नाश्ता करून पुढील प्रवास कंटिन्यू केला। सिटीमधील ट्रॅफिक पार करत तब्बल 2 तासांनी आम्ही आपल्या पहिल्या स्थळी पोहोचलो। पुणे सोलापूर हायवे लगत पुणे शहरापासून जवळपास फक्त 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। असे म्हटले जाते की हे मंदिर प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे। तर मित्रांनो, आपण आलो आहोत लोणी काळभोर जवळील रामदरा या मंदिरात। हे मंदिर लोणी काळभोर पासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही ऑटो तसेच हडपसरवरून बसने देखील येऊ शकता। मंदिराजवळ पोहोचताच आपण एका उंच कमानीमधून प्रवेश करतो। या मंदिराबाहेर पार्किंगसाठी प्रशस्त व्यवस्था आहे। तर पार्किंगचे दर हे 2 व्हीलरसाठी 20 रुपये तर 4 व्हीलरसाठी 40 रुपये आहे। तसेच मंदिराच्या मुख्य कमानीच्या बाहेरच नाश्त्यासाठी बरीच दुकाने आहेत। हे मंदिर एका तळ्याकाठी दाट झाडीमध्ये लपलेले आहे। या तळ्यावरील पूल ओलांडून आपण मंदिर परिसरात पोहोचतो। या पुलावरून चालताना मंदिराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते। मंदिर परिसरात दाट झाडी असल्याने कुठेही उन्हाचा त्रास होत नाही। तसेच ठिकठिकाणी बसण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळी या ठिकाणी फक्त श्रीरामांच्या पादुका आणि ओढा होता। तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याचदा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे। रामदरा हे प्राचीन मंदिर असून 1970च्या दशकात धुंदी बाबा यांनी या मंदिराचे पुनर्बांधकाम केले। हे मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेस भक्तांसाठी खुले असते। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला धुंदी बाबा यांचे मंदिर दिसते। तसेच या मंदिराच्या समोरच धुंदी बाबा यांचे आश्रम देखील आहे। धुंदी बाबा यांचे खरे नाव श्री देवीपुरी महाराज असे होते। त्यानंतर मुख्य मंदिरात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून जावे लागते। मग गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरामध्ये पोहोचतो। मुख्य मंदिर हे शंकर भगवान आणि माता पार्वती यांचे आहे। तसेच सभामंडपात एक भव्य नंदीची मूर्ती आहे। आधी सांगितल्याप्रमाणे 13 युगामध्ये प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वनवासाच्या काळातील काही काळ या ठिकाणी घालवला आणि म्हणून या मंदिरामध्ये श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण यांची देखील मूर्ती आहे। म्हणूनच या मंदिराला रामदरा असे म्हटले जाते। याचबरोबर मुख्य मंदिराच्या चहूबाजूंनी विविध देवतांची, साधू संतांची भित्तिचित्रे तसेच शिल्पे देखील आहेत। मंदिरासोबतच बाहेरील परिसर देखील खूप सुंदर आहे। तळ्याच्या भोवताली फिरण्यासाठी सुंदर असा पूल बांधलेला आहे। तसेच तळ्याच्या शांत पाण्यामध्ये मंदिराची प्रतिमा काय सुंदर दिसते। पावसाळ्यामध्ये तर मंदिराच्या मागे असलेला डोंगर संपूर्ण हिरवागार होऊन जातो, त्यामुळे हे मंदिर अधिकच सुंदर दिसते। याच डोंगरावर महादेवाचे एक मंदिर आहे। तसेच पुणे शहराचा व्ह्यू देखील खूप सुंदर दिसतो। रामदरा मंदिर पासून 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। रामदरा मंदिराला भेट देऊन आम्ही निघालो जवळच असणाऱ्या अजून एका मंदिराकडे। अष्टविनायकांपैकी 5 गणपतीची मंदिरे हे पुणे जिल्ह्यात आहे। यातील पुणे शहराजवळील एक मंदिर म्हणजे थेऊरचा चिंतामणी। लोणी काळभोर पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। थेऊरचे मंदिर हे स्वयंभू असून त्यामागे एक सुंदर अशी कथा आहे। जुन्या काळी राजा अभिजित व राणी गुणवती यांचा मुलगा गुणा याने कपिल मुनींचे चिंतामणी हे रत्न चोरले। त्यावेळी कपिल मुनींनी गणपतीला हे रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली। गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न परत आणून दिले। कपिल मुनींनी हे रत्न गणपतीस अर्पण केले आणि त्यांची सगळी चिंता देखील दूर झाली, म्हणून या गणपतीस चिंतामणी असे नाव मिळाले। हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनलेले असून या मंदिरामध्ये पेशव्यांना युरोपियांकडून मिळालेल्या 2 घंटांपैकी 1 घंटा या ठिकाणी आहे। या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून डाव्या सोंडीची आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे। गणपतीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये लाल मणी व हिरे आहेत।
मंदिर परिसर हा खूप मोठा असून वीकेंडला तसेच चतुर्थीच्या दिवशी गर्दी असते. मंदिराच्या बाहेरच प्रशस्त अशी पार्किंगची सोय आहे. तसेच मंदिराजवळ भाविकांसाठी भक्त निवासाची व्यवस्था देखील आहे. हे मंदिर सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते. मुख्य मंदिरासोबतच या ठिकाणी महादेव, विष्णू यांची देखील मंदिरे आहेत. थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या ट्रिपची सांगता केली. तुम्ही जर असाच प्लॅन करत असाल आणि अजून वेळ असेल तर तुम्ही यवत येथील भुलेश्वर मंदिर देखील भेट देऊ शकता. हे मंदिर देखील खूप प्राचीन असून पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन ठिकाणी. चॅनलला नवीनच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा.